नमस्कार, मी ईशा जगताप. हॉल्ट हार्ट अटॅक या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्या भारतात जवळपास प्रत्येकी 4 पैकी 1 व्यक्ती हाय ब्लड प्रेशरने त्रासलेली असते. अनेक जणांना आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे हे कळतही नाही. म्हणूनच या त्रासाला म्हणतात सायलेंट किलर. अलीकडे झालेल्या सर्वेक्षणातून असं समोर आलं की 60% अधिक रुग्णांना त्यांना असलेल्या रक्तदाबाच्या त्रासाविषयी कल्पनाही नाही, जे गंभीर आहे. आपल्याला असं वाटतं की रक्तदाबाचा संबंध हा केवळ हृदयाशी असतो, परंतु रक्तदाब वाढल्यास त्याचा दुष्परिणाम मेंदूसह किडनी आणि अगदी डोळ्यांवरही होऊ शकतो. आजच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत की हाय ब्लड प्रेशरमुळे आपलं शरीर नेमकं कसं पोखरत जातं, तसंच याचं लवकर निदान झाल्यास आपण कशा प्रकारे निरोगी आयुष्य जगू शकतो. याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर अमोल भोरे, डॉक्टर सौरभ संचेती आणि डॉक्टर सिद्धांत गांधी. नमस्कार डॉक्टर अमोल भोरे हे MD मेडिसिन DNB कार्डिओलॉजी असून कोल्हापूर येथील अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि निर्मया हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि हार्ट केअर अँड कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर सौरभ संचेती हे DNB मेडिसिन DNB कार्डिओलॉजी असून बुलढाण्याच्या संचेती हृदयालय मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आणि डॉक्टर सिद्धांत गांधी हे MD मेडिसिन DNB कार्डिओलॉजी असून कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. सोलापूरच्या SCS हॉस्पिटलचे ते डायरेक्टर आहेत. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी या कार्यक्रमाची संकल्पना USVच्या CSR ॲक्टिव्हिटीमधून उदयास आली आहे, हे विशेष उल्लेखनीय. आपणा सर्व मान्यवर डॉक्टरांचं कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर, ब्लड प्रेशर हाय होणं म्हणजे नेमकं काय? हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन किंवा BP म्हणजे रक्तवाहिन्यातील रक्तदाब जेव्हा सातत्याने वाढून राहतो तेव्हा आपण त्याला हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणतो. नॉर्मली रक्तवाहिन्यातील हा जो प्रेशर असतो सिस्टोलिक आणि डायस्टोलिक म्हणजे वरचा ब्लड प्रेशर आणि खालचा. वरचा जो आहे 120 mmHg त्याच्यापेक्षा कमी असतो, खालचा 80 पेक्षा कमी असतो. जेव्हा हा सातत्याने वाढून बीपीचे रिडिंग वरचा 140 पेक्षा जास्त आणि खालचा 90 पेक्षा जास्त सातत्याने असे रिडिंग येतात, त्यावेळी आपण त्या पेशंटला हायपरटेन्शन आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे असं म्हणतो किंवा त्याची ट्रीटमेंट त्यावेळी त्याची चालू करावी लागते. डॉक्टर सिद्धांत गांधी यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. आपल्या भारतात सध्या हाय ब्लड प्रेशरचा त्रास किती सामान्य झालाय? रक्तदाब एवढा भारतामध्ये कॉमन आहे की आपण सोप्या भाषेत असं म्हणू शकू की प्रत्येक 4 भारतीयांमागे एकाला बीपीचा त्रास आहे. साधारणतः 25 ते 30% आपली पॉप्युलेशन जी आहे ते रक्तदाबाने ग्रासलेली आहे किंवा रक्तदाब त्यांना आहे. याच्यातही मोठं जे बर्डन आहे ते म्हणतोय की याच्यातले 60% केसेस या डायग्नोस्ड असून पण त्या ट्रीटमेंट 15 ते 20% लोक त्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेत नाहीत. घेत असतील तर त्यांना त्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे हे म्हणेन की मी याची अवेअरनेस, याची जनजागृती लोकांमध्ये असणं फार गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की रक्तदाब हा स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस केसेसमध्ये 57% केसेसमध्ये डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर डेथ म्हणजे मृत्यूला डायरेक्टली कारणीभूत असणारा डिसीज म्हणजे हा रक्तदाब आहे. आणि हेच जर हृदयविकारांमध्ये झालं तर BP हा 29 ते 30% डायरेक्टली कारणीभूत असणारा आजार म्हणजे हा रक्तदाब आहे. ही आकडेवारी एवढी मोठी आहे, हे आकडेवारी पेपर अशी अनडायग्नोज किंवा अनमास्क्ड आकडेवारी ही खूप आहे. त्याच्यामुळे तशी जनजागृती होणे आणि माहिती होणे ही फार गरजेचं आहे असं मी मानतो. आपण सांगितलं की हाय BP थेट मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं. मला डॉक्टर सौरभ संचेती यांना विचारायचंय की हाय बीपीला सायलेंट किलर का म्हणतात? नमस्कार. बेसिकली सायलेंट किलर म्हणण्यामागचं कारण असं आहे की बेसिकली प्रत्येक व्यक्ती जो हायपरटेन्शननी ग्रस्त असतो त्याला ते कळतच नाही शेवटपर्यंत की मला काही हायपरटेन्शन आहे. जोपर्यंत पेशंटला एंड स्टेज डिसीज म्हणजे हार्टवरती काही परिणाम होणे किंवा मेंदूवरती काही परिणाम होणे किंवा किडनीवरती परिणाम होणे तोपर्यंत व्यक्तीला कळतच नाही की त्याला ब्लड प्रेशर आहे म्हणून. जोपर्यंत डॉक्टर किंवा एखादा पॅरामेडिक त्याचे ब्लड प्रेशर चेक करून त्याला सांगत नाही तोपर्यंत त्याला स्वतःला त्याची काहीच जाणीव होत नाही, म्हणून याला सायलेंट किलर म्हणलं जातं.
डॉक्टर, हाय ब्लड प्रेशर आपलं शरीर कसं पोखरत जातं हे आपणच सांगितलं, पण हा आजार होण्यामागे नेमकी काय कारणं असतात? डॉक्टर अमोल. तर याची कारणं दोन भागात आपल्याला विभाजित करता येतात. एक म्हणजे मॉडिफायबल, ज्याच्यात आपण बदल करू शकतो, किंवा दुसरा आहे की नॉन मॉडिफायबल, ज्याच्यामध्ये ह्या कारणांमध्ये आपण बदल करू शकत नाही. तर मॉडिफायबल कारणं सर्वात महत्वाची म्हणजे लठ्ठपणा किंवा वाढलेलं वजन. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बैठं काम, व्यायामाचा अभाव. तिसरं महत्वाचं कारण चुकीचा आहार, अनियमित आहार, मिठाचं जास्त प्रमाणात सेवन, जंक फूड जास्त खाणे. चौथं महत्वाचं कारण धूम्रपान, अल्कोहोलिझम किंवा दारूचे व्यसन. त्याच्यानंतर दुसरे अजून एक महत्वाचे आहे की सर्वात महत्वाचं आताच्या काळातलं वाढलेला मानसिक ताणतणाव, हे सुद्धा सर्वात महत्वाचं आहे. अजून एक दुसरा भाग म्हणजे काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा त्या मॉडिफाय नसतात, म्हणजे आपले जेनेटिक किंवा अनुवंशिक कारण एक महत्वाचे आहेत. वाढलेलं वय एक महत्वाचं आहे, किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री. बऱ्याच वेळेला आपल्या आई वडिलांना किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्हना ब्लड प्रेशर असेल तर यांचे येण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. तर ही जी मॉडिफायबल कारणं सांगितली, हीच कारणं दुसऱ्या एक मेटाबॉलिक सिंड्रोम, त्याला सुद्धा हीच कारणं आहेत. करोनरी आर्टरी डिसीज किंवा हृदयाच्या ब्लॉकेजेसचे आजार आहेत, त्याचा सुद्धा हेच कारणं आहेत. किंवा जे मेंदूचे स्ट्रोक किंवा पॅरालायसिसचे जे स्ट्रोक येतात त्याचे सुद्धा हीच कारणं आहेत. लठ्ठपणा, वाढलेलं वजन, व्यायाम कमी, मिठाचे प्रमाण जास्त सेवन, जंक फूड जास्त खाणं, मानसिक ताणतणाव आणि धूम्रपान. आपण आतापर्यंत जे सांगितलं त्यावरून हे लक्षात आलं की हाय ब्लड प्रेशरमुळे संपूर्ण शरीराचं नुकसान होतं. सर्वसामान्यपणे ब्लड प्रेशर म्हटलं की त्याचा संबंध हा हृदयाशीच असतो असा एक समज आहे, पण त्या व्यतिरिक्तही शरीराचं नुकसान होतं. हृदया व्यतिरिक्त शरीराचं कसं नुकसान होतं हे मला डॉक्टर सौरभ यांना विचारायचंय. खूपच स्ट्रॉंग आणि चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युली सगळ्यांना असं वाटतं की ब्लड प्रेशर हे फक्त हृदयाशीच निगडीत आहे आणि हृदयालाच त्याला काहीतरी त्रास होतो, असं नाहीये. बेसिकली हृदयाच्या रक्तवाहिन्या किंवा हृदयावरती त्रास होण्यापासून सुरुवात आणि मेंदू, किडनी आणि प्रत्येक छोट्या छोट्या नसांवरती त्याचा असर होतो, हे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्मृतिभ्रंशपर्यंत पण गोष्टी जातात. म्हणजे व्यक्तीला डिमेन्शिया होणे, व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेंदूचे आजार होणे, या सगळ्या गोष्टी होतात. जसं मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे किंवा रक्तवाहिनी फाटणे, त्याला आम्ही ब्रेन हिमरेज म्हणतो. किडनीला रक्तपुरवठा कमी होणे, किडनीवरती खूप ब्लड प्रेशर हाय राहणे, त्याच्यामुळे किडन्या खराब होणे आणि क्रिएटिन वाढणे आणि डायलिसिस ला पेशंट लागणे, तसंच लिव्हरवरती त्रास होणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. म्हणजे ओव्हरऑल हायपरटेन्शन हा एक, मी रुटीन मध्ये सगळ्यांना सांगतो, एक मॅलिग्नंट आजार आहे, म्हणजे कॅन्सर सारखा आजार आहे. बेसिकली आधी कळत नाही आणि जेव्हा तो लक्षात येतो त्यावेळेस ऑलमोस्ट सगळीकडे त्याचा असर झालेला असतो. सो आपल्याला अर्लिएस्ट या आजाराला पकडणे म्हणजे त्याचं डायग्नोसिस करणे आणि त्याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण की शरीरातला प्रत्येक अवयव ह्याच्यावरती त्रास होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयापासून नुकसान व्हायला सुरुवात होते आणि पार स्मृतिभ्रंश होऊ शकतो असं आपण म्हणालात. हाय ब्लड प्रेशरमुळे मेंदूचं कसं नुकसान होतं डॉक्टर सिद्धांत? मला वाटतं आताच डॉक्टर संचेती बोलले की मेंदूला कशा प्रकारे नुकसान होतं, आणि मी मागच्या याच्या बाईटमध्ये जे सांगितलं की 57% म्हणजे 57% बीपी हा डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे पॅरालिसिस मध्ये डेथ होण्यासाठी. याचा अर्थ काय, मुळातच पॅरालिसिसचे दोन प्रकार असतात. 85% पॅरालिसिस हा गाठ, रक्तवाहिन्यामध्ये गाठ झाल्यामुळे पॅरालिसिस होतो, आणि 15% केसेसमध्ये रक्तवाहिनी रप्चर झाल्यावर, तिथे हेमोरेज झाल्यावर पॅरालिसिस होतो. दोन्ही प्रकारामध्ये बीपी हे सगळ्यात मोस्ट रिस्पॉन्सिबल किंवा खूप कॉमन रिझन आहे, खूप कॉमन कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिस होतो. या गोष्टींव्यतिरिक्त आपल्याला बीपी मुळे कसा परिणाम होतो, तर बीपी मुळे क्लॉट फॉर्मेशन होते, क्लॉट फॉर्मेशनमुळे स्ट्रोक होतो. ह्या व्यतिरिक्त नसा कमजोर होणे किंवा नर्व डॅमेज होणे, आपण जसं याच्यामध्ये एखादी छोटीशी गुठळी डोळ्यामध्ये जाते, डोळ्यातली नस कमजोर होते आणि तिथून स्ट्रोक पॅरालिसिस सारखी लक्षणे होतात, किंवा पायातल्या नसा कमजोर होतात. ह्या गोष्टी ह्या हाय ब्लड प्रेशरमुळे होतात. आणि बऱ्याच वेळा जसं आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे अनडायग्नोस्ड असल्यामुळे किंवा ट्रीटमेंट न घेण्यामुळे हे डायरेक्टली एंड स्टेज डिसीज म्हणतो आपण याला,
म्हणजे एंड ऑर्गन डॅमेज, ज्यावेळी तुमचं ऑर्गन डॅमेज झाल्यावरच त्याचं निदान होतं. त्याच्यामुळे थोडंसं रेग्युलरली वेळेवर तो बीपी चेक करत राहणं ह्या आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. डॉक्टर सिद्धांत यांनी सांगितलं की हाय ब्लड प्रेशरमुळे शरीराचं कसं नुकसान होतं. आता मला डॉक्टर अमोल यांना विचारायचंय की हाय बीपीमुळे किडनीचं कसं नुकसान होतं. किडनी सुद्धा खूप मुख्य प्रमाणात ब्लड प्रेशरने एफेक्ट होतं. किडनी आपल्या शरीरातील फिल्टरचं काम करते, जे नको असलेले घटक पदार्थ रक्तातून ते काढून टाकण्याचं काम करतं. पण जसा जसा ब्लड प्रेशर वाढतो तसा किडनीचा जो फंक्शनल युनिट असतो त्याला आम्ही नेफ्रॉन म्हणतो, त्याच्यामधले सुद्धा प्रेशर वाढतात. हळूहळू त्या नेफ्रॉनची कार्यक्षमता म्हणजे एकंदरीतच किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. त्यालाच आम्ही नेफ्रोपॅथी म्हणतो. हळूहळू तो पेशंट नेफ्रोपॅथीतून तो क्रोनिक किडनी डिसीज CKD ह्या आजाराकडे जातो, ज्याच्यामध्ये क्रिएटिन कंटिन्युअस वाढून राहतं. बॉडीमधले जे नको असलेले अवयव घटक असतात त्यांचं प्रमाण वाढून राहतं. शेवटी तो एका विशेष सायकलमध्ये जातो. CKD मध्ये गेल्यानंतर पुन्हा ब्लड प्रेशर वाढून राहतो, पुन्हा किडनीचं फंक्शन कमी होतं. हळूहळू जे फंक्शनल युनिट्स असतात, किडनीची ताकद जी असते ती कमी होऊन पेशंटला फायनली डायलिसिसची गरज लागू शकते. यालाच आपण CKD म्हणतो, क्रोनिक किडनी डिसीज किंवा हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी. किडनीचे जे आजाराचे महत्वाचे भारतातले जे 2 कारण आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे हायपरटेन्शन, दुसरं डायबिटीस. सो जे CKDचं महत्वाचं कारण हे ब्लड प्रेशर किंवा ज्याची ब्लड प्रेशरची ट्रीटमेंटच घेतली नाही हे महत्वाचं कारण आहे. डॉक्टर अमोल, आता आपण आम्हाला सांगितलं की हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीचं कसं नुकसान होतं. या आजारामुळे डोळ्यांचेही हाल होतात. डॉक्टर सौरभ, डोळ्यांवर कसा दुष्परिणाम होतो हाय ब्लड प्रेशरचा? डोळ्यांबद्दल मला एक गोष्ट खूप सगळ्यांना सांगावीशी वाटते की हे खूप सुंदर एक जग आहे. त्याला बघण्यासाठी मला असं वाटतं की देवानी दिलेलं जर आजार असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या इग्नोरन्समुळे जर काही त्रास होत असेल आणि आपण हे सुंदर जग बघू शकलो नाही तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख कशावर नाही यायला पाहिजे. मला असं वाटतं की जसं सिद्धांत सरांनी सांगितलं की डोळ्यांमध्ये रक्ताची गुठळी तयार होणे किंवा डोळ्याच्या मागची जे पटल असतं त्याला रेटाना आपण असं म्हणतो, त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे हे हाय ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतं. आणि ऍक्च्युली सडनली पूर्णचे पूर्ण आपलं दृष्टी जाणे हे पण त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. आणि खूप अशा कॉन्सिक्वेन्सेस होतात की त्याच्यामध्ये काही परत रिव्हर्स करता येत नाही. रेटायनोपॅथी होते, रेटायनल हिमरेज होतो. या सगळ्या गोष्टींमुळं परत दृष्टी येईल की नाही येईल ह्याच्यावरती कोणतीच शाश्वती नाहीये. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावरती पहिलेच उपाययोजना करणे आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की डोळ्यांचा जर प्रॉब्लेम झाला तर त्याला खूप मोठा आपल्याला एक मानसिक त्रास पण होतो. कारण की आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डोळ्यांपासून मला असं वाटतं की सुरू होतात. आपल्याला बघणं, आपल्याला काम करणं, आपल्याला डेली रुटीन ऍक्टिव्हिटी करणं हे सगळं डोळ्यांपासून सुरू होतं. सो मला असं वाटतं की आपल्याला बीपीचा जे कंट्रोल आहे ते ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपले जितके ऑर्गन्स आपण मागे आपण डिस्कस केले, हार्ट, किडनी, ब्रेन आणि डोळे, हे सगळ्या गोष्टींचा जो डॅमेज आहे तो हाय ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतो. डॉक्टर, आपण आधी सांगितलं की एखादा ऑर्गन डॅमेज झाल्यानंतरच आपल्याला हाय बीपीचा त्रास आहे हे कळतं. डॉक्टर सिद्धांत, मला आपल्याला विचारायचंय, ब्लड प्रेशर हाय होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत नाही का? ऍक्च्युली नेहमी बोललं जातं की कुठलीही मोठी गोष्ट होण्याच्या अगोदर त्याचा काहीतरी सिग्नल येत असतो. तसंच जर तुमचा बीपी एवढा वाढत असेल की तुम्हाला एखादं एंड ऑर्गन डॅमेज मध्ये एखादे अवयव इन्व्हॉल्व्ह होत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याची लक्षणं पूर्वीपासून जाणवतात. डेफिनेटली जरी सायलेंट किलर जरी असला की बऱ्याचशा वेळेस असिम्प्टमॅटिक म्हणतो आपण ज्याला, लक्षणं दिसत नसली तरी काही जी कॉमन लक्षणं आहेत ती म्हणजे डोळ्याला अंधारी येणे, डोके जड होणे, हातापायाला मुंग्या येणे, सूज येणे. जर किडनीमध्ये इन्व्हॉल्वमेंट होत असेल तर हातापायाला सूज येणे, लघवीला फेस येणे. डोळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर ब्लरिंग ऑफ विजन म्हणतो आपण, म्हणजे आंधळा म्हणजे ब्लॅकआउट्स किंवा अंधारी येणे, दिसायला कमी दिसणे. किंवा किडनीमध्ये पाहिलं तसंच मेंदूमध्ये येत असेल तर एक साइड वीकनेस असणे, पॅरालिसिसची लक्षणं दिसणे. हृदयामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर छातीत दुखणे, दम लागणे. ही जी सगळी लक्षणं आहेत, ही लक्षणं ज्यावेळी दिसतात त्यावेळी ऍटलिस्ट शेजारी असणाऱ्या फिजिशियनकडे जाणे
आणि आपलं रक्तदाब किंवा नेसेसरी गोष्टी चेक करणे, तेव्हा आपल्याला एखाद्या निदानापर्यंत पोहोचता येतं. बऱ्याच वेळेला असंही दिसून येतं की सायलेंट का म्हटलं जातं. आता मगाशी डॉक्टर बोलले की सायलेंट व्हाय इट इज कॉल्ड सायलेंट डिसीज. कारण बऱ्याच वेळेला बरेचसे पेशंट हे इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे काहीतरी सर्दी खोकल्याला जातात किंवा कुठल्या दुसऱ्या आजारासाठी जातात किंवा एखाद्या ऑपरेशनसाठी जातात आणि ते हाय बीपी म्हणून तेव्हा डिटेक्ट होतात. तेव्हा पण ऍटलिस्ट आपण हे समजू शकतो की त्यावेळेला शेजारच्या फिजिशियन कडून, नियर बाय कार्डिओलॉजिस्ट कडून त्याची तपासणी करून घेणे आणि आपल्याला बीपीमुळे काही नुकसान झालेले आहे का ते पाहणे आणि भविष्यात ते नुकसान होऊ नये याची काळजी घेणे, मेडिसिन घेणे हेही तितकेच त्याच्यामध्ये महत्वाचे राहते. आपण हाय ब्लड प्रेशरची लक्षणं काय जाणवतात हे सांगितलं. आता हाच प्रश्न मला डॉक्टर अमोल यांना विचारायचंय की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कसं कळू शकतं की मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास झालाय, आपण काय सांगाल? आता सिद्धांत सरांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे. तर त्याच गोष्टी, जर डोके दुखत असेल, डोक्यामध्ये जडपणा येत असेल, धाप लागत असेल, पायावरती सूज येत असेल किंवा डोळे दुखत असतील, चष्मा असून सुद्धा चष्म्याचे नंबर वाढल्यासारखं आपल्याला वाटत असेल, तर आपण रेग्युलर आपला बीपी डॉक्टरांकडे मॉनिटरिंग केलं पाहिजे. आत्ताच्या काळात आधुनिक ऑटोमॅटेड मशीन सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण फक्त कफ बांधून एक बटन प्रेस केलं की तो आपला ब्लड प्रेशर देतो. तर होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग सुद्धा करता येतं. किंवा ह्यातले काही सिम्पटम्स जरी असतील तर ते डॉक्टरांना दाखवून आपला बीपी व्यवस्थित चेक केला पाहिजे रेग्युलरली. दुसरी गोष्ट, आपल्या घरातील जे वयस्कर आहेत किंवा 40-45च्या वरती आहेत त्यांचे सुद्धा रुटीनली एकदा वर्षातून आपण ब्लड टेस्ट किंवा चेकअप किंवा ब्लड प्रेशर चेकअप ह्या केल्याच पाहिजेत, जेणेकरून काही सिम्पटम्स किंवा त्रास होण्याची वाट पाहण्याच्या आधीच आपल्याला ते गोष्टी कळेल. स्पेशली ज्यांना स्ट्रॉंग फॅमिली असते किंवा ज्यांच्या घरच्यांना, आईंना, बाबांना फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह मध्ये ब्लड प्रेशरचा आजार असतो, त्यांनी तर आपल्या वयाच्या 40 नंतर बाकीचे जे फॅमिली मेंबर्स आहेत क्लोज ब्लड, त्यांचे तर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करायला हवे. आतापर्यंत आपण जी माहिती दिली त्यावरून हा आजार खरोखर गंभीर आहे हे लक्षात आलं. पण दैनंदिन जीवनात काही चांगले बदल करून सुदृढ जीवनशैली जगून आपण यावर मात करू शकतो का? मला हे डॉक्टर सौरभ यांच्याकडून जाणून घ्यायचे. अगदीच मॅडम, तुम्ही जे बोललात ते एकदम अत्यंत करेक्ट आहे की सिंपल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि दैनंदिन जीवनात काही मामूली बदल केल्यामुळं बरेचशा या जे काही आम्ही तिघांनी जे काही सांगितलं की हार्टवरती, किडनीवरती, लिव्हरवरती, ब्रेनवरती, डोळ्यांवरती जे काही परिणाम होत असतील त्याला डेफिनेटली मिनिमाइज करता येतो आपल्याला. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला स्ट्रेस कमी करणे. स्ट्रेस इज द बिगेस्ट फॅक्टर इन टुडेज लाईफ फॉर ऑल दीज डिसीजेस. म्हणजे जे 0 पासून 100% जे काही डिसीजेस होत असतील त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस आहे. त्याच्यासाठी आपल्या परत पुरोगामी किंवा जुने जे काही पद्धती आहेत त्याला आपण आत्मसात केली पाहिजे. म्हणजे चांगलं व्यवस्थित मेडिटेशन, स्ट्रेस फ्री लाईफ करण्यासाठी शांत चित्ताने सोल्युशन्स आणि रेग्युलर सोल्युशन फाइंडिंग करायला पाहिजे. एक्सरसाइज सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये रेग्युलर वॉकिंग किंवा जॉगिंग किंवा जिम, कोणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करू शकतो. पण आपल्याला स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणे हा एक सगळ्यात मोठा भाग आहे. त्याच्यामध्ये लो सॉल्ट डाएट म्हणजे मीठ कमी खाणे हा एक त्याच्यातला एक सगळ्यात उत्तम आणि इझिली अप्लिकेबल असा एक उपाय आहे. स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, जे ॲडिक्शन्स आहेत, त्याला आपण डेफिनेटली कुठेतरी सोडू शकतो आणि सोडायलाच पाहिजे. सो दॅट फक्त हायपरटेन्शन नाही पण इतर वेगळे वेगळे जे दुर्गम आजार आहेत तेही त्याच्यापासून वाचू शकतो. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रेग्युलर हेल्थ चेकअप. आपल्या शरीरामध्ये काही असं वेगळं वाटत असेल तर लगेच आपल्या डॉक्टरांना भेटणे आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणे. डॉक्टरांनी जर सांगितलं असेल की रेग्युलर गोळ्या खा तर तुम्हाला खायला पाहिजे. कंप्लायन्स चांगला ठेवला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज, गुड सात्विक आणि बॅलन्स डाएट, रेग्युलर मेडिटेशन, योगा, प्राणायाम जे काही तुम्हाला करता येतं आणि ज्याच्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल आहात ते करा. ॲडिक्शन्स पासून लांब राहा, दूर राहा आणि स्वस्थ जगण्यासाठी जे काही तुमच्या लाईफमध्ये करता येतं खुश राहण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी फायदेशीर असतात आणि ते करायला पाहिजे.
डॉक्टर सौरभ यांनी सांगितलं की दैनंदिन जीवनात काही चांगले बदल करून आपण हाय बीपीवर मात करू शकतो. आता मला डॉक्टर सिद्धांत यांना विचारायचं आहे की अनेक व्यक्तींना आयुष्यभर हाय बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, पण जर बरं वाटलं तर या गोळ्या घेणं थांबवावं का? खूप छान प्रश्न आहे मॅडम. आम्ही रोज डेली प्रॅक्टिसमध्ये म्हणजे या प्रश्नाची उत्तर देतो आणि या प्रश्नाला मी नेहमी फेस करतो. आणि आता जो आता आपण आकडे पाहिले की मागच्या 10 वर्षापासून जसे हृदयरोगाचं प्रमाण हे 40-50 पेक्षा 30 आणि 40 या वयामध्ये ह्या वयोगटामध्ये वाढलंय, तसंच बीपीचं प्रमाण हे 20 ते 30 किंवा 30 ते 40 या वयोगटामध्ये वाढलेलं आहे. कुठल्याही तरुण पेशंटला एखादा तुम्हाला आता बीपीची गोळी सुरू करावी लागेल आणि आता तुम्हाला बीपीची गोळी लाईफ टाइम घ्यावी लागेल हे सांगणं, हे जसं पेशंटला ते जड आहे डायजेस्ट करायला, तसं आम्हालाही डॉक्टर लोकांना अवघड वाटतं की पेशंटला ही गोष्ट समजून सांगणं. पण पेशंटनीही मी सांगेन की ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की स्वतः त्या गोष्टीमध्ये अवेअर होणं, त्या गोष्टीची कॉम्प्लिकेशन समजून घेणं, नियमित आपला बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं हेही तेवढंच जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा ज्यावेळी पेशंट आमच्या ओपीडी मध्ये बीपी म्हणून डिटेक्ट होतो, स्पेशली तरुण पेशंट, आणि जेव्हा आम्ही बाकीच्या गोष्टी एंड ऑर्गन डॅमेज म्हणजे कुठली किडनी, हार्ट, ब्रेन याची इन्व्हॉल्वमेंट असेल तेव्हा आम्ही मेडिकेशन सुरू करतो. नसेल तर आम्ही डॉक्टर लोक त्यांना लाईफस्टाईल मॅनेजमेंटचा ऑप्शन हा पहिल्यांदा देतो, त्याची काउन्सिलिंग करतो. आणि बऱ्यापैकी माझा एक्सपिरियन्स याच्यातला आहे की बऱ्यापैकी जर तुम्ही डाएट मॉडिफिकेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्या सांगितल्या आता डॉक्टर संचेतींनी, डॉक्टर अमित यांनी, की या गोष्टींवर जर फोकस केला, डेफिनेटली ऍटलिस्ट आता म्हणजे लगेच सुरू करण्यापेक्षा काही वेळानंतर, काही वर्षानंतर आपण बीपीची मेडिकेशन सुरू करू शकतो. त्याच्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट मॉडिफिकेशन हा पार्ट किंवा हा रोल फार महत्वाचा आहे. दुसरा हा प्रश्न नेहमी विचारला जातो की मला भविष्यामध्ये गोळी बंद करता येईल का? ऍक्च्युली एकदा बीपीची गोळी सुरू झाल्यानंतर ते बऱ्याच वेळेला आपल्याला कंटिन्यू ठेवावी लागते. काही रेअर केसेसमध्ये डेफिनेटली पेशंटने जर त्याचं डाएट चांगलं ठेवलं, तो त्याच्या ऍडिक्शन पासून मोकळा राहिला, त्याने त्याची लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल ठेवली, विच इन्क्लुड्स एक्सरसाइज म्हणजे मेंटल एक्सरसाइज आणि फिजिकल एक्सरसाइज. मेंटल एक्सरसाइज इन दी फॉर्म ऑफ म्हणजे प्राणायाम, योगा किंवा फिजिकल एक्सरसाइज शारीरिक व्यायाम कुठल्या स्पोर्ट्सच्या स्वरूपात, कुठल्या खेळाच्या स्वरूपात, जिमच्या स्वरूपात, या गोष्टी आणि बरोबर डाएट, या गोष्टी जर त्यांनी मेंटेन ठेवल्या तर डेफिनेटली काही प्रमाणात ऍटलिस्ट आपण डोस कमी करू शकतो आणि सर्टन सिच्युएशन मध्ये डेफिनेटली आपण गोळ्या पण बंद करू शकतो. डॉक्टर, आपण म्हणालात की योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर आपण हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवू शकतो. अगदीच आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला हाय ब्लड प्रेशर या आजाराबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. या आजाराचं निदान लवकर होण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी, त्याची लक्षणं, त्यावर उपचार आणि हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही याबाबतही आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण तिघे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी झी 24 तास कडून आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.